अश्विनीच्या आईला बोलून येतो चहा प्यायले. आई व तुले की नाही त्या काकूने बोलवलाय चहा प्यायले. कोणत्या काकूने बोलवलाय मला? लता काकूने बोलवलाय तुला. हाव का ग? मी नाही जात बाई. कसे असतात ना कसे नाही गावातले लोक, मला अजिबात नाही आवडत. अगं नाही गाई, ते खूप छान आहे. त्यांचं घर पक्षी ना तू, तुला इतकं आवडल? असं काय आहे त्यांच्या घरामध्ये ना? मला कोणती माझी पोरगी द्यायची आहे? नाही गाई, चल ना त्यांच्या घरी, त्यांना बोलवलाय चहा प्यायले. चल ना, जा लागते ना, कोणी चहा प्यायला बोलवतं. ठीक आहे बाई, जाऊ आता आपण. हे तिथंच तर कामाला जाते त्यांच्या घरी. हो का? मग यांची डेअरी पण दाखवून देजो कुठं काम करते तर. ठीक आहे ना, जाऊ आपण तिकडे पण जाऊ आणि काकूच्या घरी पण जाऊ. ठीक आहे, मग किती वाजता चालतं? जाऊ ना थोड्या वेळाने. ठीक आहे मग. आणि मी काय म्हणते, साडी घालशील तिथं जाशील तर? जाऊ दे ना, मला तुझं असंच तर आवडत नाही. साडी घालजो, ड्रेस घालजो, असं करत राहते तुम्हाला. नाही गाई, घालजो ना. ठीक आहे बाई, घालन मी आता. अश्विनी काय म्हणतात ताई? काय नाही व, मी म्हणत होती की आईला घेऊन ये चहा प्यायला माघारी. राहू दे ना ग, मंदा कशाला चहा ठेवते, मी घेतला नाही तर. नाही ना काकू, चला ना घरी चहा प्याले. नाही ग, आता राहू दे ना. नाही ना काकू, चला ना, मागच्या वेळेस तुम्ही आल्या आणि आला नाही घरी चहा प्याले. संध्याकाळी येते का मंदा तुझ्याकडे? ठीक आहे मग, संध्याकाळी या, मी आता शेतात चालले. हो का ग, झाले का कामं तुझे? हा झाले माहिती कामं. चला म्हटलं शेतात जातो पटकन. हो का, बरोबर आहे ना, तुला शेतात जा लागते. ठीक आहे मग, संध्याकाळी या तुम्ही. नाही तर जेवण करायला ना संध्याकाळी. हा अश्विनी, तिकडे स्वयंपाक करतो ना मी मस्त. नाही व ताई, कशा स्वयंपाक करता, मी घरीच राहतो ना, मीच करतो स्वयंपाक, तुम्ही ये जा जेवण करायला. हो ग मंदा, इकडेच येशील जेवण करायला, मस्त स्वयंपाक करू आपण सगळे मिळून. ठीक आहे ना, इकडेच करू मग. मी मस्त यांना दूध सांगतो, बासंदी करतो. जाऊ दे ना, एवढी तपली कशाला घेतो, राहू दे. नाही व ताई, आणतो ना, बासंदी बनवतो मस्त. पाय मी जातो शेतात आणि लवकर येतो, मग करू स्वयंपाक. ठीक आहे? ठीक आहे ना ताई, तुम्ही या मग करू. येतो काकू मी. ठीक आहे, ये ना. चल मग आई, आपण इथे काकूच्या घरी जाऊन येऊ. हो ग, चल चल ग, मग जास्त वेळ होऊन जाईल. हो नाही, चल. काकू माय अश्विनी आली काय? आईले म्हटलं काकूनं बोलवलंय, म्हटलं आई चाल म्हटलं. हाव का व, चांगलं झालं ना आली तर. या ना, बसा ना. हो ना, बसतो. चला ना, अंदरच बसू. बसतो ना काकू इथंच. नाही व, चाल ना तिकडे. नाही, मी इथंच बसतो. हा ठीक आहे, बसा, मी पाणी आणतो. मस्त आहे व घर यांचं तर. मग आई, यांचंच घर छान आहे ह्या गावात, खूपच सुंदर घर आहे यांचं. आता त्यांच्या मुलाचं लग्न आहे ना थोड्या दिवसानंतर, म्हणून सगळं कामं करून घेतले त्यांनी. हो का ग? आणि तुझ्या सासूबाईला काय होत होतं, तुझ्यासाठी करून ठेवलं असतं तर? जाऊ दे, नाही केलंय त्यांनी, तेवढं भरपूर आहे. चला ना, घर दाखवतो तुम्हाला मस्त. हो ना, खूपच छान आहे तुमचं घर. चला, मला बघायचंच आहे तुमचं घर. चल वैश्विनी. बापरे, खूपच सुंदर आहे तुमचं घर तर. असं वाटत नाही की तुम्ही गावात राहतात म्हणून. एक अश्विनीचं घर बघितल्यावर तर बस असं वाटते की कुठं आलो बाप्पा आपण. आता माझ्या मुलाचं लग्न आहे ना, म्हणून आम्ही घर व्यवस्थित केलं. हो बरोबर आहे ना, लग्नाच्या आधी तर करायलाच पाहिजे. दुसऱ्याच्या घरची पोरगी आणतो आपण, सगळ्या सुखसुविधा पाहिजे. करा लागलं ना, नाही तर सुनवारीनं कुठं केलं असतं शेणपाण्याच्या घरात. आता करून घेतलं सगळ्या घराचं काम. ते तर प्लास्टरिंग होते ह्या घराले, आता प्लास्टर पीओपी गिओपी सगळं करून घेतलं, फर्निचरही करून घेतलं माझ्या पोरानं. हो ना, बरं झालं ना केलं तर. आता तुमच्या सुनीला टेन्शन नाही. हो ना, काकूची सून मस्त सुखात राहील. काकू सगळं हाऊस न्यूज सगळं काकूले समजते ना, कसं करा लागते, काय करा लागते. ते आरतीनं सांगितलं की आई असं कर तसं कर, तसं तसं केलं मग. होय, यांची मुलगी पण पुण्याला राहते. हाव काय, तुमची मुलगी पुण्यात राहते? हा, ते पुण्यात राहते ना आरती, पार्लर चालवते ती आणि पाहुणा बँकेमध्ये नोकरी करते. हाव काय, म्हणून तिला सगळ्या गोष्टी माहिती आहे, असं करा लागते तसं करा लागते. तेच तर म्हटलं. 2-4 पोरी पाहिल्या पहिले माझ्या पोरासाठी, आणि ते लोक घर पाहत होते आणि नकार देत होते. मग आरती म्हणे, अशी कर म्हणे आई, तू घराचं काम करून घे. मग घर पाहिजे लोक आणि मग हा म्हणते म्हणे. हाव ना, बरोबर आहे ना, सगळं सुखसुविधा पाहिजेच ना. चला, मी किचन दाखवते तुम्हाला. ठीक आहे ना, चला. बापरे, किती सुंदर आहे तुमचं घर, तुमचं मंदिर, किचन. असं वाटत नाही की तुमचं घर गावात आहे. आता लय खर्च लागला ना बाई, लय पैसे लागले. हो व, पण नाही इकडे पैसे लागले, पण सुखसुविधा सगळ्या झाल्या ना. हा, ते तर आहे. हे नाही, खूपच सुंदर आहे काकूचं घर. हो ग, सुंदर आहे काकूचं घर. चला ना, वरतं दाखवतो. नाही नाही, बस झाला आता. किचन बघितलं, हॉल बघितला, लिव्हिंग रूम बघितला, खूपच सुंदर आहे. आता नाही येत बाबा. वरताय ना, 1-2 खोल्या वरताय आता. हा ओके, नाही नंतर बघू कधीतरी, खूप जास्त वेळ होऊन जाईल ना. चला ना, बघून घ्या ना. आई काकू म्हणत आहे तर बघून घे. ठीक आहे, चला बघून घेऊ. पण खूपच सुंदर आहे तुमचं घर. हाव ना बाई, केलं आता, माझ्या पोरीनं सांगितलं तसं तसं केलं आम्ही. बापरे, खूपच सुंदर केली तुमच्या मुलाची रूम पण. हो ना, तेही करावंच लागलं ना. एकदम छान आहे तुमचं घर, खूपच सुंदर आहे. माझी एखादी मुलगी असती तर मी तुमच्याच घरी सून दिली असती. आता गीता आहे, तिथेही चांगलीच आहे, ते खुश ठेवते तो. हाव ना, लय खुश आहे ते टपऱ्यामध्ये. बाई, ते टपरं नाही आहे, ते खूपच चांगलं घर आहे. जरी टपरं असं ना तरी खुशी आहे तिथं. हां, किती प्रेम करतो तो तिले. सगळं काम करू लागते, सगळं करू लागते, तिची काळजी घेते. हां, नेमंदी कधीच तिला काही कमी नाही पडू देत तो. एखादा वेशनी मुलगा असता तर काय केलं असतं तुम्ही? हां,
चांगलं व्यसन नाही, काही नाही. त्या पोराले मेहमंदी कमवतो आणि आपल्या ड्युटीवर येतो आणि ड्युटीवर घरीच जातो. इकडे बसत नाही, तिकडे बसत नाही, दारोडा मारोडा असता तर काय केलं असतं तुम्ही? हो ना काकू, मी आईला तेच सांगते की ते खूपच चांगले आहे. मला अरेही नाही म्हणत, काहीच नाही म्हणत. हां, आता ज्यापासून माझी तब्येत खराब झाली होती त्यापासून ते किती मदत करत होते कामाला. हे ते एक बकेटने उचलत आहेत काकू मला. ते त्यांचे कपडेही धुवून घेते, मला तर धुवायला लावत नाही. अजून काय पाहिजे तुम्हाला? हां, चांगला आहे ना. दारोडा बिडा भेटला असता तुमच्या पोरीला रोज मार ठोक केली असती त्याने. हां, ते तर आहे. त्यांचा स्वभाव पाहूनच तर दिलं आम्ही, नाही तर कशाला दिलं असतं? नाही ना, मला तिचं सगळं पटायचं. ते पुण्यात राहिले असते ना तर मला फार चांगलं वाटत होतं. आता गावात येऊनीची फरफट होते ना निवड. किती त्रास सहन करायला लागते इले. काही त्रास नाही सहन करायला लागत. तिथंही तशीच होती, घरी स्वयंपाक वगैरे करायची, इथे तेच करते इथे. आणि ते दोघं सुखानं संसार करून आले ना, मग त्या कारण काही तकलीफ नाही पाहिजे बाई तुम्हाला आता. त्या कारण तुम्ही काही हे करू नका. नाही हो, माझी मुलगी आहे ना, मला तर वाटणच ना. मी पुण्यात पाहून दिलं होतं ना. आताही ते करतीन, सगळं घेतीन, गाड्या घोड्या कपडे लत्ते घरं गिरं सगळं करतीन. ते त्यांच्या परीनं हळूहळू करत आहे ते. झालेच किती दिवस आहे त्यांच्या लग्नाले? हां, जमतम 1.5 वर्ष झालं. अजून काय पाहिजे तुम्हाला? आता मस्त नात येईन, नाही तर नातू येईन, कोणी ना कोणी येईन. तर त्यात खुशी माना तुम्ही. असं हे नका करू की माझी पोरगी असती मी दिलं असतं आणि असं केलं असतं. लय चांगला आहे तुमचा जवाई, नका हे करू. भेटणार नाही बाई तुम्हाला तसा जवाई कुठं. हाव ना काकू, मी लय समजतो माझ्या आईले, पण माझी आई अशीच करते. हाव ना, तुम्ही अशा बोलसान तर काय होईल? हां, विनाकारांचं नाही ना हो. मला कळते ना माझ्या मुलीचं कशात सुख आहे, काय आहे काय नाही. हां, असं नाही ना. पाहतं किती दुःख झेला लागते तिला. काही दुःख नाही झेला लागत, खुश आहे ते. माझ्या आईला मी ते सांगते की मी खुश आहे. त्या कारण तुम्ही सगळ्या गोष्टी आता मनातून काढून घ्या. हो बाई, मनाला काही सोपं असते की गोष्टी मनातून काढून घ्या, पण निघत असते काय. जे आपण आपल्या पोरीसाठी स्वप्न पाहिलं असते आणि ते जर सत्यात उतरत नसन तर खूप मन दुखते. आताही ती खुश आहे ना. चला मग काकू, जातो. आईले डेअरी पण दाखवायची आहे. हाव का व, ठीक आहे ना. मग येशील मग. घे तब्येतीची काळजी, दवाई गोळ्या औषध विषध नेमंती घेत जा, खात पीत जायचं जरा. हाव काकू, घेतो मी तब्येतीची काळजी. ठीक आहे मग, येतो. हा, या ना. ठीक आहे. तिचं उन्हात बसल्यावर मस्त वाटते नाही का रे? हाव ना, त्या दुकानात ऊन येते ना. काय झालं रे, कुठे गेला होता काल? काय नाही रे, झालं ना माय पक्क. काय गोष्ट सांगतोय? 10 तारखेला आहे मी साक्षगण. काही बोलतो. अरे खरा बोलतोय मी, 10 तारखेला आहे मी साक्षगण. ये जो तू आणि वहिनी. आता याच लागन बाबा. हाव का रे, चांगलं झालं, अभिनंदन. थँक्यू दादा. चांगलं झालं बा, 10 तारखेला तू साक्षगंत. मग लग्न कधी घेतं? आता काढू ना नंतर तारीख. पहिले 10 तारखेला साक्षगंध आहे, मग नंतर बघू. चांगलं झालं ना. कसं वहिनी दिसून राहिली? वहिनी कायली येते रे इथं? हे अश्विनी वहिनी दिसते. हाव रे, वहिनी इकडेच आली. ही कशाला आली आता इकडे? काही काम असन. कशा आहे वहिनी? चांगले बा, तुम्ही सांगा तुम्ही कसे आहे? तू कशी काय आली इकडे? काही नाही हो, आईला की नाही डेअरी बघायची होती, मग आलो. काकूच्या घरी गेलतो तर. हाव काय, ठीक आहे ना. बसा ना. नाही नाही, जातो घरी. आता पाहिली ना डेअरी, आता जातो. बरी आहे, लय छोटी आहे. आता मोठी बनवणार आहो ना, थोड्या दिवसानंतर बनवतो. छोटी आहे ना पण. मग छोटी आहे तर लय पैसे कमवून देते ना, त्यात काय आहे, बिझनेस महत्वाचा. छोटी असो की मोठी असो. हाव, ते तर आहे. तूही चाललाच आहे घरी? हाव ना, जातो घरी. मी काय म्हणत होती, आपण संध्याकाळी बासुंदी करू तर दूध घेऊन घेता का? राहू दे ना वहिनी, नंतर बासुंदीसाठी दुसरं दूध पाठवतो. आता काही आहे नाही बासुंदीचं. 3 वाजता घेऊन जातो बासुंदी करायसाठी दूध. ठीक आहे ना, चालन. चाल मग, मी येतो. चला मग येतो बा. हाव, या ना. बापरे, याची सासू तर लयच खतरनाक दिसते. लय खतरनाक आहे त्याची सासू. तुझी सासू कशी आहे? तुझी सासू सांग ना. माझ्या सासूचं काय विचारतं? माझी सासू तर चांगली आहे बा. मग माझी सासू चांगली आहे. तू गेलता म्हणते काल तिकडे. हाव रे, गेलताना. माझ्या साडीचा बड्डे होता ना, मग गेलतो. तिची फ्रेंड नाही दिसली? आम्ही सगळे भेटलो होतो ना रे. हाव काय, म्हणून आली नसून ती बड्डेले. हा हो, माझ्या मामाच्या घरी भेटलो होतो. हाव काय. दोघी फॅमिली एका ठिकाणी भेटले होतो, सगळं पक्क केलं. हाव काय, चांगला आहे ना मग. मग काय करतो आता? हाव काय. हाव ना, बाबांना सांगितलं आता दुकानातच राहत जाय म्हणे, कुठे जात नको जाऊ. आणि शेती पाय म्हणे तू. हाव काय, लावलं तुला कामी आहे ना. हाव ना रे. चांगलं झालं ना. आता साखर घेऊन ये बासुंदी मध्ये टाकायची. झालं का दूध आटलं? हाव का ताई, झालं एवढं लवकर? हाव, चुलीवर पटकन होते ना. हाव ते म्हणून तुम्ही बोलले ना की चुलीवर कर. मग गॅसही वाचला आणि चुलीवर झालं आपलं. बदाम काजू नाही टाकत का ताई? नाही हो, ते दूधच तर घट्ट झालं आता. कुठं बदाम काजू टाकतो मग जास्त घट्ट होऊन जाईल ना, शिऱ्यासारखे होऊन जाईल ते. हाव काय, चांगलं दूध होतं. काकूच्या घरचं चांगलं दूध राहते नाही. या मित्रमैत्रिणीवर तुम्ही बासुंदी खायला मस्त छान छान. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा. झालं माझ्या भाजी पुऱ्या झाल्या आता बनवून. मग वरण भाताचा कुकर लावतो का चुलीवर की गॅसवर लावतो? लावतो ना, गॅसवरच लावतो. लाव मग. बापा एवढी बासुंदी केली व? मग लागते ना, आता लेकर आहे घरात आणि 2 दिवस खाले होते, त्यात काय आहे? हा व, बरोबर आहे ना. तुम्ही उदमास करा फक्त. आता
त्यात उद्मास काय करणार आम्ही, तुम्हालाही देणार आहो ना. हा, उद्या मायपोरीच्या घरी जातो मी, तर बासुंदी दे जा, ठेव जा थोडीशी तिच्याकरता. मग पहिले सांगायला पाहिजे होतं ना, बनवली असती जास्तीची अजून. देजो ना एक गल्लास भर, त्यात काय आहे. अव केल करून दिली असती ना चांगली अजून, त्यांच्याकरता जास्तीची केली असती. जाऊ द्या ताई, देऊन दे जा ना याच्यातलीच. संतोषला सांगजो पनीर आणजो म्हणा, पनीर घेऊन जाईन मी तिच्या घरी. हाव काय, ठीक आहे ना, सांगून देईन. तिच्या लेकराला लय आवडते पनीर. ठीक आहे ना, सांगन ना, आणून देतीन ते. आता संक्रांत आहे ना, कशाला चालले? नाही, मी तिच्याच घरी संक्रांत करतो, तिनं बोलवलं आहे मला. हाव काय, ठीक आहे मग जा बा, तुमची इच्छा आहे तर जा. आणि झाला का सगळा स्वयंपाक? लेकरायले भूक लागली ना. हा हो, देतो ना. का हो, त्या गंजाला थोडीशी माती लावली नी, तो काळा काळा होऊन जाईन ना. लावलाय ना, तेल लावलाय. अहो तेल कशाला लावलं, माती लावायला पाहिजे होती ना, मातीनं पटकन निघून जातो. नाही, आजकाल तेल मीठ तरी लावलं ना तरी लवकर निघून जाते, गंज काळा असली पडत. तुम्ही कशाला ऐकसान आमचं, नाही? आता ऐकायला काय आहे, मी ना मोबाईलवर पाहिलं, मोबाईलवर सांगितलं की तेल आणि मीठ लावायचं, लवकर निघून जाते. अजून काय काय पाहिलं? काय नाही, माझे पाहिलं ते केलं आता. चाल बापा, सिरियल पाहतो. या तुम्ही पण सिरियल पाहिले. होणार सोन मी आगरची, मस्त सिरियल आहे. सिरियल पाहतो ना, स्वयंपाक करतो. काय करते बाई? काही नाही रे, सिरियल पाहते. काय झालं रे, आज लवकर आला? काही नाही बाई, माझं डोकं दुखून राहिलो. का म्हणते बाबू, काय झालं? काही नाही बाई, ते निवडणूक नाही का सध्या, चुनावचं चालू आहे, प्रचार करणं, निवड गाडी इकडनं जाईन तिकडनं जाईन, सारं डोकं दुखून टाकते. सकाळपासून सुरू होऊन जाते तर संध्याकाळपर्यंत बंद व्हायचं नावच नाही घेत. असं वाटते ना, अशी जिवार येते ना की मतदान करायला जावंच नाही. असं करावं लागते काय, निवड परेशान करून ठेवते. हे दिवसभर त्या चिठ्ठ्या घेऊन येते, पेपर झाले, दूर पेपर झाले. हां, निवड उद्मास करून राहिले. आणि इकडनं गाडी जाते तिकडनं गाडी जाते, याची जाते त्याची जाते. निवड हे करून राहिले का, लोकांना माहित आहे ना कोण चांगला आहे कोण वाईट आहे, म्हणून जाते बरोबर मतदान करायला. हा रे बाबू, असंच आहे, निवड लावून दिलाय ते धनन इकडनं गाडी जाते, बरोबर आहे ना. निवड परेशान केलं. मी त्या हॉलमध्ये बसली होती, तिकडे लय आवाज येत होता त्यांचा, म्हणून मी इकडेच बसलो. लय परेशान करून ठेवलं बाप्पा. असं वाटतं ना, हे ना ह्या पार्टीवाल्याला मतदान, त्या पार्टीवाल्याला मतदान, कोणाला द्यावं नाही. एवढं परेशान करायला लागते काय, दिवसभर निवड गाड्या काही झोपून देत नाही, काही नाही. एवढा जोरजोरात लावते की बस. माहीत आहे लोकायले, आणि माझ्या मोबाईलवरती एवढे फोन आले, आम्हाला मत द्या, असं करत असते काय. निवड परेशान करून सोडलं मला तर. आपले कामं सोडा आणि ते फोन उचलत बसा. हा, तसंच करते आई निवड. आणि मित्रांनो, तुमच्याकडे पण असं चालू आहे का, सांगा आम्हाला कमेंट करून. आमच्याकडून तर सकाळी 8 वाजतापासून ते गाडी जा फिरते आहे. आणि नाही, एककडून जाते दुसरीकडून येते, दुसऱ्याची येते तिसऱ्याची येते, पत्रिका वाचणारे, हे करणार ते करणार. मग ते सोडा तर ते फोनवाले एवढा परेशान करून सोडला आहे की बस. गोळ्या गिड्या घेऊन घे मग. हा बाई, घेतो ना. ठीक आहे, मग भेटू मित्रमैत्रिणी उद्या. तर तिथपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.